देवी शाखा. तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या इथे मनापासून स्वागत आहे. तर आता आम्ही कळत असेल तुम्हाला कुठं आलं. तर आता मस्त आम्ही आवरून वगैरे तयार झालो. सानू मॅडम पण आवरल्यात, मी पण आवरले. आम्ही निघालो देवाला आहे ना. इथल्या ना तिकडल्या गावातल्या. तर आम्ही आईला निघालो देवीला. तर आज कारण गुरुपौर्णिमा आहे म्हटलं, पौर्णिमा पण आहे आणि असं पण जायचं होतं. तर थोडंसं तब्येत ठीक नव्हती म्हणून आता दवाखाना वगैरे करून बघितला, काही कमी झालं नव्हतं. मग आता ज्याचा त्याचा विश्वास असतो, मग माझा तर विश्वास बसतो. मग असंच बघितलं होतं, मग देवीला वगैरे जाऊन येतं त्यासाठी आम्ही निघालो होतो आज है ना. येडाचंच करू नये. हे बघा आमच्या येडाचं कसं चालू आहे. मस्त पाऊस झालं, वातावरण जितकंच झालं मस्त झालं ना. काल भरपूर पाऊस होता गावाकडे है ना. आपल्या लातूरला नव्हता. तू खाली उतर ना. पाय बरं, माझा हात अवघडायला ना, दोन हात अवघडायलेत माझे. तर बघा ना, वातावरण किती छान झालेलं आहे. मस्त आता हिरवं दिसायला गावाकडे. पावसानं वगैरे पीक वगैरे मस्त आलेत आता. तर चला मग आता मंदिरात जाऊन यायचंय. पाऊस येण्याच्या आधी जायचंय. परत आज अजून एका ठिकाणी जायचंय. जर जमलं तर नक्कीच शेअर करू. तर गेलो तर आता पावसा पाण्यासारखं आहे. चला मग आता निघत आपण मंदिरात. तर हे बघा, हे आमच्या गावातील देवीचं मंदिर. तर असं काही छोटंसं म्हणजे बऱ्यापैकी आहे, जास्त छोटं बी नाही मोठं बी नाही, पण मस्त आहे बरं का. तर ही आहे सावरगावची आई, म्हणजे त्या सावरगावच्या आईला ना तिथं स्थान दिलेलं आहे. आणि इकडं मम्मीचं चाललं ना परड्या भरायला, पिठाच्या वगैरे परड्या भरत होती. तर आणि ही आहे तुळजापूरची आहे. पलीकडली पण तुळजापूरचीच आई आहे, परंतु ती होती पहिल्यांदा. त्याच्यानंतर ही मूर्ती आणली होती, पण काहीतरी झालं म्हणून पुन्हा दोन्ही पण तिथं वरी ठेवला. काहीतरी स्टोरी आहे. तर एक सावरगावची आणि एक तुळजापूरची आहे. दोन्ही आई आहेत आमच्या गावामध्ये. त्याच्या मागची काहीतरी स्टोरी असेल, कारण प्रत्येक गोष्टीच्या मागं काहीतरी ना काही स्टोरी असतेच. म्हणजे ह्या इकडं रुसून आल्या, तिकडं गेल्या, असं काही असलं तर मला काय माहिती नाही. तर मस्त आमची पूजा वगैरे झाली होती. गुरुपौर्णिमेचं दर्शन वगैरे झालं होतं. कुलदेवी असते आपली आई तुळजा भवानी. तर मामा पण आलेला होता, कारण त्याला नारळ फोडायला बोलवून घेतलं होतं. तर चला मग छान दर्शन झाले. तर आता आलो तर आम्ही घरी मंदिरातून. तर मस्त पूजा वगैरे झाली. तर आता मी जेवण करते. मला इतकी भूक लागली की बस मंदिरात जायचं असल्यामुळे मी जेवण वगैरे काही केलं नव्हतं. चला मग आता मी जी मगाशी म्हणले होते तुम्हाला की आपल्याला अजून एका ठिकाणी जायचंय. तर तिथं जायचा प्लॅन ठरतोय. तर निघाल्यानंतर लगेच तुम्हाला कळते. चला मग जर निघाला तिकडं तर मी कंटिन्यू करते. चला मग. चला तर मग आम्ही निघालोत. कुठं निघालो ते कळलंच पुढे तुम्हाला. आम्ही चाललोत गुरुभाऊकडे, कारण गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्तानं आम्ही चाललोत. कारण मी जेव्हापासून गुरु केला ना, त्याच्यानंतर कधीच गेले नाही. म्हणलं चला आता आहे. सानू आहे का? चल. तर आम्ही आलेलो आहोत. तर आम्ही आहे ना गुरुभाऊ म्हणजे गुरु केलेला ना, त्यांच्या दर्शनासाठी का. तर आज गुरुपौर्णिमा आहे. तर आम्ही पोहोचलो. आता काही बाया गेल्यात मागं. आम्ही आलोत पुढे. चला मग कंटिन्यू राहा, व्हिडिओमध्ये दाखवते काय काय होते काय नाही ते. पिल्या हाय कर रे. तर हे बघा आम्ही पोहोचलो होतो ठिकाण. तर गर्दी बघा किती, दिवसभर अशी गर्दी राहते. एक येतात जातात. कारण गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा म्हटलं की आता गुरूंचं दर्शन घेण्यासाठी येणारच झाले. मग आम्ही पण गेलेलो होतो. तर हे आहेत गुरु. तर गुरूंचे ना पाय धुवायला चालू होते. तर तुम्ही म्हणसाल असं कुठं असतं का, अंधश्रद्धा वगैरे. तर तसं काही नसतं बरं का. ज्याची त्याची श्रद्धा असते. मला पण विश्वास आहे बरं का. मी अशा गोष्टीवर विश्वास ठेवते. आता ज्याचे त्याचे राहिलं तर असं नाही की हे कुठले महाराज आहेत वगैरे. तर हे सुद्धा शिक्षक आहेत बरं का. प्राध्यापक काहीतरी आहेत वाटतं. ते पण जॉब करतात. तर त्याचं काही नसतं अंधश्रद्धा वगैरे. तर खूप छान वाटलं होतं तिथं गेल्यानंतर. खूप छान पूजा वगैरे झाली. तर आमचं मस्तपैकी जेवण झालेलं बरं का. कारण इथं दर्शन वगैरे झाल्यानंतर जेवणाचं तर दर्शन वगैरे झालं आहे आमचं. आणि सानू मॅडमचं असं काय चाललं तुम्हाला दाखवते. तर काय अशी समाधी आहे महाराजांची. जय करणार आहे का माझा करचा. नीट या बाहेर चला. बस झालं चल ये. नको
आजी घेते का असं मध्ये. तर आमचं जेवण वगैरे झालं. आता इतकं वातावरण मस्त आहे ना, दर्शन वगैरे छान. आता गर्दी कमी झाली, मग अशी गर्दी ना खूप होती, आता मग गर्दी वगैरे कमी झाली. इतकी झाडी आहे ना इकडं, झाडी वगैरे आहे ना. आता पाऊस चालू झालेला आहे. मी पावसात निघालो तर आता दत्त मंदिर आहे, त्याचे एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये चला पिला चल. सांगू त्याचा पत्ता नाही, माझा अंग भिजायला, पाय भिजायला झालं आहे. तर आमचे बघा अर्धे सगळे पुढे गेले, तर पाऊस बघा किती झालं. भरपूर असा पाऊस पडला, कारण आभाळ जितकं आलं होतं ना. चला मग आता पाऊस तर लागतो. चला मग आता दत्त मंदिराला. तर हे बघा आम्ही आलो होतो दत्त मंदिरमध्ये. छोटंसंच आहे, मोठं. तर आम्ही आलो तिकडे गेलो होतो ना आम्ही गुरुभाऊकडे. तर तिकडून आलो. पाऊस तर आज मस्त हजेरी लावली आहे. दुपारपासून पाऊस चालला जोरदार. आम्ही पण लास्ट टाइम शेवटी भिजलो. इतकं आता कसं होतं ना, मला डोकं भिजले पूर्ण. मी सानू मॅडम पण थोडेसे भिजल्या होत्या. आता जी झोपल्यात मॅडम काय उठायचा पत्ता नाही होता त्यांचा, कधी उठते काय माहीत नाही. पाऊस दुपारपासून चालू आहे. पावसाचं जोरात येतं आहे, कमी होतं आहे, परत येतं आहे, चालूच आहे. आता मग टिकली वगैरे आता दुर्लक्ष करा, हातपाय धुतल्यामुळे तसं झालं आहे. तर असं काय होतं आजचा दिवस, कारण गुरु केलेलं होतं तेव्हा. त्याच्यानंतर मी जेव्हा लास्ट टाइम गुरु केला होता त्याच्यानंतर मी आत्ता गेले, मध्ये मी गेलेच नव्हते. म्हटलं आई नसतं, मग चला जाऊन या. तर गेलो, मस्त दर्शन वगैरे झालं होतं. तर छान होतं. मग तिथं खूप म्हणजे गर्दी असते बघा, ज्याने गुरु केला ते येतात. तर असं काय होतं आजचा दिवस. कसा वाटला, जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटत आहे का नवीन ब्लॉगमध्ये. करतात बाबाय आता, कारण मला इतकी झोप येते ना की बसच पूर्ण अंग दुखून येतं, कारण दिवसभर धावपळ झाली इकडून तिकडं तिकडून. तर चला मग बाय.